वेलकम टू ऑल ऑफ यू वन्स अगेन ऑन धिस चॅनल. आणि मी तुमचा सर्वांचा लाडका नरेंद्र मुळे सर पुन्हा तुमचे एकदा या चॅनलवरती स्वागत करतो. आणि आजचा मुख्य टॉपिक आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस विथ नरेंद्र सर. हा मित्रांनो, आज आपण शिकू टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. आणि मी प्रॉमिस करतो की यानंतर तुम्हाला या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नसतीलच. आणि हा महत्त्वाची सूचना, तुम्ही आमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं प्रकारच्या बॅचेस आता जॉईनिंग करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिले जातातच, त्याच्यावर तुम्ही तुमचा व्हॉट्सअप करून आमचे ऑनलाईन ग्रामर क्लासेस जॉईन करू शकतात. चला ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं बघूया की टाईप्स ऑफ सेंटेन्स. मात्र याच्या पहिले मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. व्हॉट इज सेंटेन्स. टाईप्स ऑफ सेंटेन्स ते शिकूच आपण, पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो व्हॉट इज सेंटेन्स. मित्रांनो, सेंटेन्स means nothing but a group of words which make some kind of sense. I repeat, sentence is nothing but a group of words which makes a sense. सेंटेन्स म्हणजे शब्दांचा असा समूह असतो की जो काहीतरी सेन्स तयार करून आपल्याला ज्ञान देतो किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन देतो. चला, हे तर झाले कॉमन डेफिनेशन अबाउट सेंटेन्स. आता आपण बघूया टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. तर चला बघूया कोणकोणते टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत. तर व्हेरी फर्स्ट इज असर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, थर्ड इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड फोर्थ इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जसं आपण पाहिलं की सेंटेन्सचे 4 प्रकार आहेत, ते चारही प्रकार आपल्यासमोर आपण प्रेझेंट केले आहेत. आता आपण प्रत्येकाचं एक एक करून पाहूया. असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सलाच आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतात. डेफिनेशन ऑफ दिस टाइप्स ऑफ सेंटेन्स इज असर्टिव्ह सेंटेन्स दॅट स्टेट्स द फॅक्ट. बघा मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्स काय करते तर एक प्रकारचं फॅक्ट आपल्याला सांगते. म्हणजे समाजामध्ये किंवा कोणत्याही घटनेचं एक फॅक्ट सांगते, रिॲलिटी सांगते, त्याचं सत्य आपल्यासमोर मांडते. या व्यतिरिक्त या प्रकारचे सेंटेन्सेस आर सिम्पल स्टेटमेंट्स. एक प्रकारचं छोटंसं आणि सिम्पल भाषेमध्ये स्टेटमेंट दिलेलं असते. नंतर जर का शॉर्ट फॉर्ममध्ये याचं आपल्याला सांगायचं असलं तर आपण म्हणू शकता की असर्टिव्ह सेंटेन्सेस आर द सेंटेन्स दॅट दे स्टेट, असर्ट और डिक्लेअर समथिंग. असर्टिव्ह सेंटेन्स असे सेंटेन्स असतात की काहीतरी स्टेटमेंट देतात किंवा स्टेट करतात, असर्ट करतात किंवा डिक्लेअर करतात. याच्यावरून आपण त्याची आणखी क्लासिफिकेशन करू शकतो की असर्टिव्ह सेंटेन्सलाच आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्ससुद्धा म्हणतो, म्हणजे काहीतरी डिक्लेअर केलं जाते. पुढे बघूया याचे काही एक्झाम्पल ज्याच्यावरून तुम्हाला आणखी गोष्ट क्लिअर होतील. पहिला आहे नरेंद्र लाईक्स एंजल. नरेंद्रला एंजल आवडते. काय आहे मित्रांनो, एक साधं स्टेटमेंट आहे, असर्शन केलेलं आहे, डिक्लेरेशन केलेलं आहे. दुसरं आहे आय एम अ फॉन्ड ऑफ कॉफी. मला कॉफी आवडते. आर्यन डोंट लाईक स्कूल. आर्यनला शाळा आवडत नाही. ऋषिकेश किक्ड द बॉल. ऋषिकेशने बॉलला किक केला किंवा लात मारली. वी वॉच टी व्ही लास्ट नाईट. आम्ही काल रात्री टी व्ही पाहिला. आणि शेवटचं सेंटेन्स याच्यामध्ये मी टाकलेलं आहे वी डिड नॉट वॉच टी व्ही लास्ट नाईट. आम्ही काल रात्री टी व्ही पाहिलेला नाही. अशा प्रकारे आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कळालंच असेल. याच्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंट करून मला विचारू शकतात. चला मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्स समजले असतील तर पुढचा टाईप बघू. द टाईप्स ऑफ सेंटेन्स. सेकंड इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बघा मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह म्हणजेच काय, प्रश्नार्थक वाक्य. आता याच्यामध्येच तुमचं उत्तर दडलेलं आहे मित्रांनो. हे अशा प्रकारचे सेंटेन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे किंवा एक साधा आणि सरळ सिंपल तो प्रश्न असतो आपल्यासमोर. चला याला आणखी क्लिअर करूया विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आस्क अ क्वेश्चन्स. बघा,
ते काय करतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रश्न विचारलेला असतो. प्रश्न म्हणजे काय, एक प्रकारचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असते. दुसरं आहे दे आस्क फॉर समथिंग. दे आस्क अस समथिंग, ते आपल्याला काहीतरी विचारतात. आणि थर्ड स्टेटमेंट त्याच्याबद्दल देऊ शकतो, दे वॉन्ट इन्फॉर्मेशन, त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे. अँड दे ऑलवेज एंड विथ अ क्वेश्चन मार्क्स, आणि हे सर्व इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नेहमी क्वेश्चन मार्क्सला संपतात, म्हणजे यांच्या शेवटी क्वेश्चन मार्क्स येतो. हे सोपी ट्रिक आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याची. आता त्याचे काही एक्झाम्पल पाहू आणि समजून घेऊ. बघा, याचा एक फॉर्म्युलासुद्धा आहे, सोपा आणि सरळ काढलेला मी. WH वर्ड घ्यायचा, नंतर कोणतेही हेल्पिंग व्हर्ब घ्या किंवा टू बीचं रूप घ्या किंवा त्यालाच आपण ऑक्झिलरी म्हणू शकतो. नंतर सब्जेक्ट घ्यायचा आणि व्हर्ब घ्यायचा. हे खूप सुंदर असा फॉर्म्युला आहे मित्रांनो. याचे काही एक्झाम्पल आहे पहा. डू यू लाईक कॉफी, तुला कॉफी आवडते का, प्रश्नचिन्ह. पुढचा प्रश्न आहे डोंट यू लाईक कॉफी, तुला कॉफी आवडत नाही. व्हाय डिड यू गो देअर, और व्हाय डिड यू गो, तू का गेला. व्हाय डिडंट यू गो, तू का गेला नाही. व्हॉट्स गोइंग ऑन, काय चालू आहे. आणि एक हू आर यू. अशा पद्धतीने तुम्ही हे सर्वचं सर्व लक्षात ठेवून सांगू शकतात की हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह म्हणजेच काय, प्रश्नार्थक वाक्य. आता पुढचा टाईप्स आहे आपला तो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघा, एकदम सोपा आणि सरळ पद्धतीने आपण इम्पेरेटिव्हला बघू शकतो. एक प्रकारे काय सांगितलेलं आहे, इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, इम्प्रेशन दर्शवायचं आहे तुम्हाला. ते इम्प्रेशन कोणत्या कोणत्या गोष्टीने होते, कुठेतरी आपण कमांड देतो, ऑर्डर देतो किंवा रिक्वेस्ट करतो, ह्या गोष्टीने ते इम्प्रेशन होते. आणि त्या पद्धतीने इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करता येते. डेफिनेशन पाहूया. अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेस अ कमांड. बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय करते, कमांड दाखवते. अन ऑर्डर, ऑर्डर दर्शवते किंवा रिक्वेस्ट दर्शवते. एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर आपण थोडेसे एक्झाम्पल पाहूया याच्याबद्दल. प्लीज शट द डोअर टू कीप आउट द बग्स, कृपया दरवाजा बंद कर. टू कीप आउट द बग्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नको व्हायला म्हणून, बग्स वगैरे आपल्यापासून दूर राहायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. प्लीज शट द डोअर टू कीप आउट द बग्स. दुसरा आहे टर्न लेफ्ट ॲट द ब्रिज, ब्रिजपासून लेफ्ट साईडला वळ. स्टॉप बॉदरिंग मी म्हणजे मला टेन्शन देणं बंद कर. हे झाले तुमचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला काही कंपाऊंड सेंटेन्ससुद्धा पाहू शकतो. पुट युअर फोन अवे अँड लिसन टू मी. बघा, एक प्रकारचं कमांडच आहे ना, तुझा फोन बाजूला ठेवा आणि मला व्यवस्थित ऐक, है ना. देर वॉज अ ॲक्सिडंट बट डोंट वरी. काय आहे, देर वॉज ॲन ॲक्सिडंट बट डोंट वरी. तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे पण तू चिंता करू नको, आम्ही बघू काय आहे ते. नेक्स्ट, प्लीज ऑर्डर मी अ सोफा और पिक अप अ कॅन फॉर मी. बघा, एक तर माझ्यासाठी सोफा ऑर्डर कर किंवा पिक अप अ कॅन फॉर मी, माझ्यासाठी ही कॅन फॉर पिकअप कर. आपण कंपाऊंड सेंटेन्समध्ये सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघितले. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा सर्वात सोपा फॉर्म्युला म्हणजे 3 शब्द, की एक तर तुम्ही रिक्वेस्ट करताय, कमांड देताय किंवा ऑर्डर देताय, हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा सर्वात महत्त्वाचा आणि आवडीचा, सर्वांना आवडीचा असलेला प्रकार म्हणजेच काय, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. सर्वात आवडीचा प्रकार म्हणजे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सचे आता काही डेफिनेशन. Exclamatory sentence express the strong emotions, surprise and feelings. These types of sentence ends with exclamation marks. Explanation म्हणजे काय, एक प्रकारचे भाववाचक किंवा उद्गारवाचक असे काहीतरी तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग्स दाखवणारे सेंटेन्सेस जे नेहमी एक्सप्लेनेशन मार्क्सवरती एंड होतात. काही उदाहरणं आहे याच्यावरती पहा. याचासुद्धा एक फॉर्म्युला फॉर्म केलेला आहे. एक तर WH घ्यायचा, ॲडजेक्टिव्ह घ्यायचा किंवा नाऊन घ्यायचं, सब्जेक्ट घ्यायचा आणि वर्ब घ्यायचं.
तसंच हाऊ घ्यायचं, बाकीचा फॉर्म्युला ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह दोघं ॲड करायचे, सब्जेक्ट आणि व्हर्ब. सोपं आहे मित्रांनो. चला आपण काही वाक्य बनवूया, तुम्हाला लगेच कळेल. एवढे दिसतंय त्याच्यातून हे आपण छोटेसे पाहूया. व्हॉट अ लायर ही इज. केवढा मोठा खोटारडा आहे ना तो. व्हॉट ॲन एक्साइटिंग मूव्ही इट वॉज. किती सुंदर मूव्ही होती, एक्साइटिंग होती. हाऊ ही लाईड. तो कसा खोटा बोलला. हाऊ एक्साइटिंग द मूव्ही वॉज. मूव्ही किती एक्साइटिंग होती. मित्रांनो, व्यवस्थित समजलंच असेल आणि पुन्हा तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून एक शेवटचा चार्ट मी बनवून ठेवलेला आहे, जो एकाच शब्दामध्ये तुमच्या समोर सर्व सांगेल. देर आर 4 टाईप्स ऑफ इंग्लिश सेंटेन्स क्लासिफाईड बाय देअर पर्पज. पहिला आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट असते एक प्रकारचं. इंट्रोगेटिव्ह, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो. आणि इम्पेरेटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये कमांड दिलेली असते. आणि एक्सक्लॅमेटिव्ह आहे सेंटेन्स, ज्याच्यामध्ये आपण एक्सक्लॅमेशन केलेलं असते. एक्सक्लॅमेशन केलेलं असते. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि नॉलेजही भरपूर मिळालं असेल. जर का असंच झालं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.